या चित्रपटातल्या भूमिकेबद्दल मला असं वाटतं मी कचरू माने ही भूमिका आहे जब्याच्या वडिलांची। याच्या आधी मी अमोल पालेकरांचं सुटापुटातलं ध्यासपर्व रधो कर्वे केलेलं आहे, स्टेजवर आंबेडकर केलेला आहे, एका दलित नायकाची भूमिका श्याम बेनेगलांबरोबर समरमध्ये केलेली आहे। मी ज्या स्कूलचा आहे सत्यदेव दुबे स्कूलचा, त्या स्कूलमध्ये ज्या पद्धतीचं काम केलं जातं नाटकामधून आणि अभिनयावर स्पीचवर ज्या पद्धतीचं काम केलं जातं त्याच्यातून गेली 15-20 वर्ष मी काम करत आलेलो आहे, म्हणून माझं काम थोडंसं लोकांना वेगळं वाटतं। या चित्रपटामध्ये काम करत असताना पहिल्याच दिवशी मला हे जाणवलं की माझ्या 20 वर्षांचा अनुभव आणि माझे सगळे दिग्दर्शक ज्यांनी मला खूप शिकवलेलं आहे, मग ते श्याम बेनेगल असोत, गोविंद निहलानी असोत, विजय मेहता असोत, वामन केंद्रे, चंद्रकांत कुलकर्णी, अतुल पेठे, अमोल पालेकर, हे सगळे जे दिग्दर्शक, सुधीर मिश्रा, हिंदीतले सगळे, अनुराग कश्यप, हा जो अनुभव आहे या चित्रपटामध्ये तो अनुभव दाखवता कामा नये। जर मी तो अनुभव दाखवायला गेलो तर या दोन जी अतिशय कोवळी मुलं आहेत, जी अतिशय रॉ आहेत, व्हल्नरेबल आहेत, ज्यांच्या प्रत्येक रिॲक्शन्स इतक्या खऱ्या आहेत, प्रत्येक वाक्यातलं ट्रूथ इतकं डाऊन टू अर्थ आहे, ते जर मी पकडला नाही तर ही दोन पुरं उलती पालती करून टाकतील मला पडद्यावर, याची जाणीव मला पहिल्याच दिवशी झाली होती, पहिला सीन केल्यानंतर। आणि म्हणूनच मी नागराजला सांगितलं होतं की मी जर कुठे अभिनय करायला लागलो असं तुला वाटलं तर प्लीज मला अडव। आणि मला असं वाटतं की इतकी वर्ष तुम्ही मेहनत करून, वाचून, फिल्म पाहून, परफॉर्मन्सेस पाहून एक संचित जमवता, पण ते सगळं अनलर्न करणं, सगळं उतरवून टाकणं खूप कठीण असतं। एखादा गायक जसा खूप एखादा राग आळवून म्हणजे तो समजा ड्रंक जरी झाला तरी त्याचे सूर बरोबर लागतात आणि त्याला प्रत्येक मैफल नव्याने रंगवावी लागते। सूर तेच असतात पण फिलिंग्स त्या इन्स्टंट असतात सुरामध्ये। तसं या कचरूचं झालेलं असं मला वाटतं, कारण मी एकदम अनलर्न होऊन, एकदम नवीन होऊन त्या परिसराला, या दोन मुलांना आणि नागराजला आणि त्या कथेला सामोरं गेलो होतो। एक वाक्य मला म्हणावंसं वाटतं की जगताना माणूस म्हणून आपला एक इगो असतो आणि 20 वर्ष इतक्या लोकांबरोबर काम केल्यानंतर आर्टिस्ट म्हणून माझा एक इगो आहे। हे दोन्ही इगो सरेंडर आपोआप कधी झाले ते माझं मलाच कळलं नाही आणि ते त्या रोलमध्ये दिसतं। मला तर खरं तर माझं काम कधीच आवडत नाही, म्हणजे मी जेव्हा एखादी फिल्म करतो तेव्हा ती फिल्म बघण्याचं मीच टाळतो, पळून जातो। त्यासपूर्व मी 10व्या शोला पाहिली होती न्यूनगंड, हा म्हणतो तसाच न्यूनगंड माझ्याही मध्ये आहे। आणि मला असं वाटतं प्रत्येक माणसामध्ये, तो गोरा असो, काळा असो, आर्थिक परिस्थिती काही असो, प्रत्येक माणसामध्ये एक न्यूनगंड असतो आणि तो संघर्ष जो असतो तो त्याच्या आयुष्याला शेप देत असतो। त्या न्यूनगंडामुळेच मला पडद्यावर बघण्याचं नेहमी टाळतो, लांब टाळतो आणि हे त्याला माहिती होतं। म्हणाला नाही सर, तुम्हाला ह्या वेळेला मी दाखवणारच तो चित्रपट, तुम्ही बघा, तुमचं काम खूप वेगळं झालंय। आणि गोव्याला, म्हणजे त्याच्या आधी मी पाहिलं गोव्याला फेस्टिवलमध्ये याच्याबरोबर फिल्म पाहिली आणि माझ्या खरंच लक्षात आलं की म्हणजे मी बढाई मारत नाही, पण मला असं वाटतं की असं काम मी परत नाही करू शकणार कदाचित, हे एकदाच होऊन जातं। आणि एकदाच होऊन गेलेली फिल्म, एकदाच उडून गेलेली चिमणी, एकदाच पडलेलं प्रेम, एकदाच पडलेला मार, हे सगळं या चित्रपटामध्ये इतकं कोवळं आहे की ते परत परत येत नाही, त्याच्या फक्त आठवणी राहतात। आणि आता या आठवणी फॅन्ड्रीच्या निमित्ताने ऑल ओव्हर महाराष्ट्रभर पसरत आहेत आणि प्रत्येकाला आपला न्यूनगंड आणि आपलं कौमार्यावस्था आठवते आहे आणि हेच फॅन्ड्रीचं यश आहे असं मला वाटतं।